किचनमध्ये देवघर बनवणे योग्य आहे का? काय आहे त्याचे नियम? श्री स्वामी समर्थ. देवघर स्वतंत्र खोलीत असावं की किचनमध्ये? ज्यावेळी आपल्यावर काही मोठे संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळे करतो, रडतो, अगदी हक्काने भांडतो. ती जागा असते आपल्या हक्काचा देवघर. हिंदू धर्मात घरात देवांचा वास असलेले महत्त्व स्थान आहे. त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचे प्लॅन करण्याआधीच देवाचे स्थान निश्चित केले जाते. असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असल्याने घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात. सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बनवतात. वेगळे रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही. तर काही जण हॉल, किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे हे ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे. कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते. अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमाची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरातील मंदिराचा रंग कोणता असावा? जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा, हे लक्षात ठेवा. हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो. हा आग्नेय त्वचाचा रंग आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचे रंग लाल ठेवा. लाल रंगाचे नसेल तर पांढरा, चांदी, पिवळा किंवा तपकिरी रंग ही शुभ आहेत. घरातील मंदिराची दिशा पाहूया. जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो. स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावे? स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाची किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका. लोक शिवाजीची पूजन जसेच तसे करू शकत नाहीत. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण, अन्नपूर्णा देवी, हनुमान जी आणि श्री गणेशांची यांची मूर्ती ठेवावी. स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता. देवघरात या गोष्टी ठेवू नका. अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो. पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो. पण देवघराच्या वरती आपला काही पसारा असतो. मोठी आडगळ करतो आपण, जसे की सुकलेल्या फुलांचे माळ, काडीपिटी, इतर साहित्य. पण हे सर्व चुकीचं आहे. देवघरावर अशा वस्तू ठेवू नये. प्राचीन मूर्तीचे भाग्य अवश्य देखील येथे ठेवू नये. जास्त फोटो, जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत. जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देतात. तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका. काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा. किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा नक्की. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर आहे यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. शूज, चप्पल
घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका. जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो. स्वयंपाकघरात स्वस्तिक अन्न शिजवावे लागेल हे लक्षात ठेवा. देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नका, जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.